मार्गशीर्षात केलेले एक छोटे कामही मोठं पुण्य देते. कोणतं? असं नवनवीन आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या पवित्र परंपरेत एक असा महिना आहे ज्याला सवयस्य श्रीकृष्णाने माणसाचा शिरोमणी म्हटलं आहे. तोच मार्गशीर्ष महिना. सुख, समृद्धी, शांती आणि भक्तीचा सुवास पसरणारा, प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी कृपेचा वर्षाव करणारा आणि देवतांच्या स्पर्शाने भरलेला. चला तर मग अनुभवूया मार्गशीर्ष देवी वैभव. मार्गशीर्ष विशेष महिना हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा महिना आहे. या महिन्यात केलेले पूजा, व्रत, जप, दान याला अपरंपार पुण्य मिळते. भगवान श्रीकृष्ण प्रिय महिना. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, माणसांना मार्गशीर्ष हा म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणून हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात केलेले उपासना, आरती, व्रतामुळे घरात धन, समृद्धी, शांतता आणि ऐश्वर्य वाढते असे मानले जाते. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार खूप शुभ. स्त्री व पुरुष दोघेही लक्ष्मीपूजन, गोपाळकाळ, तुळशीपूजन, महालक्ष्मी व्रत असे विशेष पूजा करतात. या महिन्यात केलेले अन्नदान आणि व्रतदान अतिशय पुण्यदायी. मार्गशीर्षात दर गुरुवारी तुळशीला हळदी कुंकू, हळदीचा मुखवटा, दीपदान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मार्गशीर्षात काय करावे? दररोज मंगल स्नान, ओम नमो भगवते वासुदेवाय जप, गुरुवारी उपवास, पूजन, गायत्री मंत्र, श्रीस्वस्तिक, लक्ष्मी स्तोत्र, गोड प्रसाद, शिरा, पुरण आणि खीर. मार्गशीर्षातली माहिती आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा.